नमस्कार मंडळी, प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण आहोत वेळवी पंचक्रोशी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आणि आजचा प्रजासत्ताक दिनोत्सव अशा पद्धतीने साजरा करता येतो आपण पाहूया. चला मग. सन्माननीय प्रमुख पाहुणे, आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग तसंच पालक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन. आजच्या दिवशी आपल्या देशाने स्वतःचे संविधान स्वीकारले आणि भारत एक सार्वभौम असा देश, लोकशाही प्रजासत्ताक बनला. संविधान हे एक पुस्तक नाही, तो आपल्याला हक्क देतो, पण त्याचबरोबर कर्तव्याची आठवणी करून देतो. आजच्या या पवित्र दिवशी आपण चांगले नागरिक बनण्याचा संकल्प करूया. त्याचसाठी आपल्या शिक्षक वर्गाने तसंच विद्यार्थी आणि इतर प्रमुख पाहुणे यांनी काही प्रतिज्ञा केल्या आणि काही उपक्रम हाती घेतलेत. याचा आपण मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, आपण ही कवायत बघतोय, ही जी कवायत आहे ही आदल्या दिवशी याची प्रॅक्टिस करण्यात आली आणि आता या देशभक्ती गीतांवरती ही कवायत करण्यात येते. त्याचबरोबर याच्यात काही मोटिवेशनलसुद्धा गाणी आहेत आणि ह्या सगळ्या कार्यक्रम जो काही केला आहे हा सगळं शिक्षक, मुख्याध्यापक आणि हे सगळे विद्यार्थी यांचं हे सगळं म्हणजे बोलतात ना एफर्ट्स आहेत. आणि अशा पद्धतीने आपण पाहू शकतो ही आमची वेळवी उच्च व उच्च माध्यमिक विद्यालय हे आपल्या समोर हे सादर करते. आणि आजचा 26 जानेवारीचा जो दिवस हा आपल्या गावाकडची शाळा म्हणजे तिकडे जो साजरा केलेला जातो आहे, आज प्रत्येक शाळांमध्ये होत असेल की नाही होत ते माहिती नाही, पण आज आपण यूट्यूबच्या माध्यमाने आपण पाहतो आहे. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर देखील करा आणि तुमच्या काही सूचना असतील किंवा काही कमेंट असेल त्या देखील कमेंटद्वारे कळवा.
हां मी घेतो कोर्स पण घ्या थोडी माहिती पण दिली मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय आपले मान्यवर श्री सूर्यकांतजी दळवी त्याचबरोबर इतर प्रमुख पाहुणे हे आपल्याला उपस्थित दिसतात इथे.
तर मित्र हो, आपले शाळेचे मुख्याध्यापक यांची आपण आता भेट घेऊया. चला तर नमस्कार सर. आजचा आपला 26 जानेवारीचा कार्यक्रम खूप सुंदर आणि छान झाला. तर सर आता सर्वप्रथम तुमची ओळख सांगा, म्हणजे लोकांना माहीत पडेल. नमस्कार, नमस्कार. मी ज्ञानेश्वर महादेव शिंदे, मुख्याध्यापक वेळवी पंचक्रोशी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय. सर्वप्रथम आपल्या सर्वांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयामार्फत चालू शैक्षणिक वर्षामध्ये या 26 जानेवारीसाठी संगीत कवायत संचलन या संदर्भातला उपक्रम दिलेला होता. विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि आमच्या झांज पथकातील विद्यार्थी, स्काउट गाईडचे विद्यार्थी, MCCचे विद्यार्थी या सर्वांच्या माध्यमातून संगीत कवायत संचलन आपण स्वतः पाहिलेलं आहे. हो. शाळा पंचक्रोशीमधल्या जवळजवळ 30 गावातल्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम अतिशय चांगल्या प्रकारे करते. खूप छान. शाळेनं 2017-18 मध्ये ISO मानांकन मिळवलेलं आहे. वा. सगळ्या प्रकारच्या भौतिक सुविधा शाळेमध्ये पूर्ण आहेत. संपूर्ण वर्गामध्ये CCTV बसवलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं शाळा अधिक चांगल्या प्रकारे काळजी घेण्याचं काम करते. चालू शैक्षणिक वर्षामध्ये भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयामार्फत स्वच्छ एवं हरित स्कूल नावाचा जो उपक्रम होता त्याच्यामध्ये विद्यालयानं जिल्हा स्तरावरती प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. वा. राज्यस्तरासाठी शाळा नॉमिनेट झाली. सुंदर. गेल्या वर्षी या विद्यालयानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. शाळेच्या अनुषंगानं चालू शैक्षणिक वर्षातला नवीन उपक्रम म्हणून आपल्या विद्यालयाचं आई पद्मावती झांज पथक विद्यालयानं तयार केलेलं आहे. आणि त्यामुळं भविष्यामध्ये या पंचक्रोशीमधल्या सगळ्या उपक्रमांसाठी त्या झांज पथकाचा निश्चितपणे उपयोग होईल. अनेक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय दळवी साहेब असतील, सचिव सन्माननीय श्रद्धाताई बेलोशे असतील, सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षण विभागातले सर्व अधिकारी आणि आपल्यासारखे जागृत पालक या सगळ्यांच्या माध्यमातून, शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळेचा सर्वांगीण विकास आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी शाळा सर्वतोपरी प्रयत्न करते आहे. शाळेमधले जे उपक्रम आहेत शासनाचे ते अत्यंत प्रामाणिकपणे आणि पारदर्शी प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्न केले जातात. पुन्हा एकदा आपणा सर्वांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. आणि सर आपल्या शाळेला तब्बल किती वर्ष झाली? शाळेला आता 26 वर्ष पूर्ण झालेली आहे. सुंदर. गेल्या वर्षीच आपण रौप्य महोत्सव कार्यक्रम चांगल्या प्रकारचा पूर्ण केला. शाळेसाठी योगदान देणाऱ्या सर्व माजी विद्यार्थी आणि इथल्या पालकांचा सन्मान त्या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं आपण केलेला आहे. जवळजवळ 192 विद्यार्थी आता सध्या शिक्षण घेत आहेत 5वी ते 12वी. आणि पंचक्रोशीतल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना घडवण्याचं काम शाळा चांगल्या पद्धतीने करते. छान. चालेल सर, एकदम सुंदर अशी माहिती दिली, त्याबद्दल तुमचे आभार. आणि पुन्हाच आपण भेटूच नवीन याच्यात. धन्यवाद. धन्यवाद.